आपण बघा एबीपी माझा. विधिमंडळ परिसरातून सर्वात मोठी बातमी आता समोर येते. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरेंचं आगमन झालं होतं आणि यावेळी वरुण सरदेसाईंशी चर्चा करताना उद्धव ठाकरे कुणाला तरी उद्देशून हरामखोर आहेत ते असं म्हटल्याचं समोर येत आहे. आज विधिमंडळात दिशा सालियन प्रकरणावरून प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच उद्धव ठाकरे कुणाच्या बाबतीत त्यांनी हे वक्तव्य केलं असा सवाल उपस्थित राहतोय. वेदांत नेब आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. वेदांत, हा प्रकार काय आहे? आपल्याला कल्पना आहे दिशा सालियन प्रकरणामध्ये भाजपचे आमदार राम कदम आघाडीवर होते सगळा मुद्दा मांडण्यामध्ये, आणि आता उद्धव ठाकरेंचं विधान येतंय. काय समजायचं तरी काय यातून? प्रसन्न, जेव्हा आपण बघितलं उद्धव ठाकरे जेव्हा विधान भवनामध्ये प्रवेश करतात तेव्हा काही आमदार त्यांच्यासोबत होते आणि वरुण सरदेसाईंसोबत ते चर्चा करताना माध्यमांच्या कॅमेऱ्यात आपण बघतोय की कशा प्रकारे चर्चा करतात. आणि चर्चा करत असताना जी माहिती आपल्याला मिळते दिशा सालियन प्रकरणावर वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद झाला की हे प्रकरण नेमकं कोणी काढलं असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आणि त्यानंतर हरामखोर आहेत ते अशा प्रकारचा ऑडिओ आपल्याला ऐकायला मिळतोय. आता हे हरामखोर नेमकं कोणाला म्हणाले, जी माहिती मिळते ज्यामध्ये सत्ताधारी आमदाराला हे उद्देशून म्हणाले आहेत असं सांगितलं जातंय. मात्र संबंधी विचारणा केली त्यांनी सुद्धा सांगितलं की मला तो समोर आठवत नाहीये किंवा ते नेमकं कोणाबद्दल बोलले, ते पक्षप्रमुख आहेत, ते काही ते बोलू शकतात असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मात्र आपण जेव्हा नीट हा सगळे हे दृश्य बघतो तेव्हा आज सभागृहात नेमकं काय झालं किंवा दिशा सालियन प्रकरणात चर्चा नेमकी कोणी काढली या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे हे वरुण सरदेसाई यांना विचारत असल्याचं या संवादामध्ये दिसतंय. आणि त्यानंतर वेदांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. वेदांत, आपण तो व्हिडिओ बघूया आणि प्रेक्षकांवरती सोपूयात नेमकं काय चाललंय, कोण काय बोललाय. बघूया व्हिडिओ. चला एक साइड. मधीला काय होणार सर?